नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, टायटलवरून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल नवीन संगमेश्वर रेल्वे स्टेशन. मंडळी, खरं तर संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे जुनंच आहे, पण त्यावरती एक म्हणतात ना थोडंसं काम केलेलं आहे PWDच्या माध्यमातून. बरीच अशी कोकण रेल्वेची रेल्वे स्थानकं नूतनीकरण झालं आहे, त्याचं नाविन्यपूर्ण काम झालं आहे. तर आपलं नवीन संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे कसं आहे पाहण्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलो आहे आमच्या संगमेश्वर रेल्वे स्थानकात. आणि बघा, आपण आल्या बघा काय पाहतो आहे, कोकण रेल्वे सादर सेवा संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन आणि पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट PWD महाराष्ट्र. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी याचं लोकार्पण सोहळा झाला आहे. खरं तर आज एकाच दिवशी कोकण रेल्वेच्या 5 रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा झाला आहे. राजापूर, खेड, नंतर मग चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी अशा 5 रेल्वे स्थानकांचा लोकार्पण सोहळा ॲट द टाईम झाला आहे. काही वेळेपूर्वी मान्यवर होते, आता सगळंच म्हणतात ना खाली झालं आहे. तर म्हटलं की चला तुम्हाला आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन जे काही काम झाले PWDच्या माध्यमातून आणि आपलं नवा लुक कसा आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनचा हे पाहूया. तर मंडळी, थोडंसं वरती चालत आल्याच्या नंतर आपल्याला मार्गदर्शिका बोर्ड दिसलेला आहे, म्हणजेच बसस्टॉप कुठे आहे, ड्रॉप ऑफ कुठे आहे, रिक्षा स्टँड कुठे आहे, पार्किंग कुठे आहे आणि एक्झिट कुठे आहे, हे सगळे ॲरोज दाखवलेले आहेत. सो हा एक बोर्ड आलेला आपल्याला पाहायला मिळाला. प्रवाशांची आता येवाक जवाक सुरू झाली आहे. मगाशी फार गर्दी होती. चला, समोरच आपलं दिसतंय संगमेश्वर रेल्वे स्टेशन, जवळ पोचूया. तर मंडळी, हे आहे आपलं संगमेश्वर रेल्वे स्थानक. तर मंडळी, आता इकडे पाहू शकता, इकडे डिपार्चर आहे आणि तिकडे अरायवल आहे. म्हणजे तुम्ही येता तेव्हा तिकडे थांबू शकता आणि इकडून तुम्ही आत जाऊ शकता जेव्हा तुम्हाला मुंबईला किंवा दुसरीकडे प्रवास करायचा असेल तर. तर आपण आता इथून एंटर करूया आणि आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे. चला बघा, आतमध्ये आल्याच्या नंतर असं काहीसा परिसर किंवा असं काहीसं सजावट आहे. इकडे बघू शकता, इकडे काही फ्रेम्स प्लेस केलेले आहेत जे की आपल्या संगमेश्वरचं दर्शन घडून आणेल. इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची फ्रेम लावली आहे. इकडे गणपतीपुळे मंदिर लावलं आहे. इकडे कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वरचे जे आपलं कर्णेश्वर मंदिर आहे, जे वास्तुशिल्पकलेचा उत्तम नमुना आहे, तर ते मंदिर, त्या मंदिराचा फोटो लावला. इकडे तिबा पॅलेस लावलं आहे. काइंड ऑफ म्हणजे संगमेश्वर आणि रत्नागिरीला थोडंसं हायलाईट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि इकडे आल्याच्या नंतर हे बघा, इकडे कुंड्या वगैरे आहेत, बसण्यासाठी खूप सीट्स वगैरे चांगले आहेत. पंखे आहेत. मुळात कधी प्रवासी आले तर थांबण्यासाठी त्यांना नक्कीच चांगली सोय आहे. पाऊस जरी असला किंवा ऊन पावसामध्ये जर आतमध्ये बसायचं असेल तर नक्कीच कम्फर्टेबल आहे. मस्तपैकी अशा सीट्स आहेत, चांगल्या आहेत, स्ट्रॉंग आहेत. सो आतमध्ये आल्याच्या नंतर बघा, खरं तर आपण या प्रतिमेजवळ येणं गरजेचं आहे. खरं तर कोकणातल्या प्रत्येक लहान किंवा थोरांपासून सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. कोकण रेल्वेने येताना बऱ्याच जणांना, सगळ्यांनाच आपल्याला आनंद होतो, पण ह्या कोकण रेल्वेचे खरे शिल्पकार आपले मधु दंडवते साहेब आहेत. तर त्यांच्याही स्मृतीस अभिवादन. तर मंडळी, आता आपण समोर बघतो आहे मस्तपैकी छान अशी वॉल आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी असं ग्रीन वॉल म्हणू शकतो, जिथे आपल्याला सगळेच वेगवेगळे फ्लावर्स, ॲक्च्युली हे शोभेचे फ्लावर्स वगैरे किंवा मग गवत आहे असं वाटतं आहे, पण खूप छान पद्धतीने सजवली गेलेली आहे. बघा किती भारी वाटतं आहे. तसं तर आपल्या संगमेश्वरला या पावसाळ्यादरम्यान अशा वेगवेगळ्या वनस्पती उगवतातच, त्यापैकी तसंच काहीसं काइंड ऑफ मला असं वाटलं. तशी फुलं वगैरे अशी शोभेचीच आहेत, त्याच्यामुळे प्लॅस्टिकचीच आहेत. सो पण बघायला भारीच वाटतं आहे. चला थोडंसं आत जाऊया आणि बघूया काय नवीन आहे. चला, इथे आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर ॲज इट इज तिकीट काउंटर आहे आणि या बाजूला आपला रेल्वे उपहारगृह, रेल्वेची कॅन्टीन आहे. इकडे मार्लेश्वर वॉटरफॉल दाखवला गेलेला आहे खूप छान पद्धतीने आणि इकडे कुर्दुंडा रेल्वे ब्रिज. आणि आत आल्याच्या नंतर आपलं ॲज इट इज संगमेश्वर रेल्वे स्टेशन, जो नेहमीचा प्लॅटफॉर्म.
चला मंडळी, आतमध्ये मस्तपैकी छान असं फिरून झालं आहे. आपण आतमध्ये देखील गेलो होतो. बरं, मला इथे काही काही गोष्टी ज्या वाटल्या त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी नक्कीच सांगेन. तर मगाशी आपण इथून एंटर केलेलं आणि तिथूनच बाहेर आलो. खरं तर एक्झिट इथे आहे आणि इथे पुढे पार्किंगची काय सुविधा आहे ना ते देखील पाहून घेऊया. खरं तर हा एक रोड आहे समोरून, इथून एक गाड्या वगैरे एंटर होतील आणि मग इथून एक्झिट दिलेला आहे. तर मंडळी बघा, आज इकडे लोकार्पण सोहळा झाला आणि या सोहळ्याला खरं तर असं भव्य दिव्य असं सेटअप झालेलं, म्हणजे स्टेज वगैरे, खुर्च्या म्हणू नका किंवा डेकोरेशनचं काम म्हणू नका. तर हे सगळं काम आपले विजयदादा कुळेकर आहेत, राज मंडप डेकोरेटर्स, त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. आपले सगळेच आपल्या गावाकडची माणसं आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला आपण इथे आता पुढे बघूया पार्किंगची सोय काय आहे. चला, मगाशी आपण त्या बाजूने आतमध्ये आलो होतो आणि इथून आता एक्झिट दिले. आता इथे ऑटो रिक्षा स्टँड आहे, पार्किंग आहे. पण आता ऑटो रिक्षा इथे कुठे थांबतील हे नक्कीच बघावं लागेल. इथे काही आता पार्किंग आहे, जनरेटर व्हॅन आहे, कदाचित इथेच ऑटो रिक्षाचं पार्किंग असावं. थोडंसं रस्ता रुंद नाही आहे, मे बी टर्निंगला प्रॉब्लेम होऊ शकतो असं मला वाटतं. पार्किंग कुठे आहे? पार्किंग तर इकडे जर केलं तर मग गाडी वळायला नक्कीच त्रास होईल. तर मंडळी, आता आपण आहे ना संगमेश्वर रेल्वे स्टेशन पाहून झालं आहे आणि आपल्यासोबत जे या ठिकाणाचं किंवा संगमेश्वर रेल्वे स्थानकाचं ज्यांनी काम केलं आहे ते इंजिनियर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तुमचं नाव कसं सर? मी समाधान. बरं, काय चॅलेंजेस झाले किंवा कशा पद्धतीने आपल्या या संगमेश्वर रेल्वे स्थानकाचं काम झालं? त्याचा कालावधी आहे ना, मी 4 ते 5 महिन्यामध्ये काम पूर्ण केलं. हां. काम करत असताना पावसाचा जोर जास्त असल्यानं काम करण्यास अडचणी भरपूर होत्या. बरोबर. तरी देखील आम्ही काम वेळेत पूर्ण केलं. काम अक्षरशः म्हणजे नाही का, पाऊस असल्यामुळं खूप अडचणी आल्या. त्यातून समोरच्या साईडचं रिक्षा वगैरे लावलेल्या असायच्या, तिथं गाड्या येण्यास व्यत्यय होता. तरी देखील आम्ही आत्ता काम आज आम्ही फायनल करून टाकलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा फायनली आज फायनल. नमस्कार, मी गुरुराज, केडगे कन्स्ट्रक्शन कोल्हापूर. आम्ही या संगमेश्वर रेल्वे स्टेशनचं काम, नूतनीकरणाचं काम हे कंप्लीट केलेलं आहे. साधारणतः मार्च महिन्यामध्ये नूतनीकरण ज्यावेळेस सुरू झालेलं त्यावेळेस इथं अगदी जागेचा बराचसा अपवाद होता आणि त्या अपवाद असताना देखील इथं बाकीच्या गोष्टींचे बरेच अडचणी आल्या किंवा ज्या काही गोष्टीला सामोरं गेलं आणि सामोरे गेल्यानंतर आम्ही इथं अतिशय चांगल्या प्रकारे काम करून, जसं की नॅशनल हायवे जवळ असून हा एरिया जो मुंबई आणि गोवा महामार्गालगत स्टेशन होतं आणि दुर्लक्षित स्टेशन असल्याकारणानं इथं कधी डेव्हलपमेंट झालीच नाही. अगदी इथं ज्यावेळेस काम सुरू झालेलं ठराविक रिक्षांनाच थांबण्यासाठी जागा होती. पण महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कोकण रेल्वे यांचा ज्यावेळेस MOU झाला आणि त्या MOUमधून साधारणतः त्या टोटल 12 स्टेशनची कामं झाली. त्या 12 स्टेशनच्या कामामध्ये इथे संगमेश्वर स्टेशन याची पण निवड करण्यात आली. ही ज्यावेळेस निवड झाली आणि काम ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस बऱ्याचशा ज्या काय अडचणी होत्या, कारण ही जागा आहे कोकण रेल्वेची आणि आपण काम करतो आहे सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हणजे 2 वेगळे डिपार्टमेंट एकत्र येऊन हा चांगलं काम केलं आहे. काम करताना बरेचसे चॅलेंजेस होते, कारण हे काम आहे थोडंसं ऑफ साईडला. म्हणजे काय की इथं जे आपल्या इथं दैनंदिन ज्या वस्तू लागतात किंवा ज्या गोष्टी आहेत बांधकाम करताना म्हणा किंवा फिनिशिंग वर्क करताना इथे मिळत नव्हत्या. तर ह्या बाहेरून अरेंज करणं, इथं जागा नसणं, त्याच्यानंतर इथं सगळ्यात मोठी अडचण होती इलेक्ट्रिसिटी सप्लायची, MSEBची. इथं लाईट नसायची. त्या सगळ्यावर मात करून आम्ही एक चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी इथं कोकण रेल्वे आणली, दंदवटे सर, त्यांची इथं आम्ही प्रतिमा लावलेली आहे की जेणेकरून जाता येता प्रत्येक व्यक्तीला त्यांचं स्मरण व्हावं आणि त्यांच्या लक्षात यावं की इथं कोकण रेल्वे ज्यांनी आणली त्यांचं पण इथं आपण एक वास्तू म्हणजे एक शिल्प लावलेलं आहे. हे जे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आपलं झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज मी तुम्हाला अधोरेखित करतो आहे. याच्यामध्ये आपण काय केलं आहे की हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे हे PEB स्ट्रक्चर आहे. PEB स्ट्रक्चर जरी इथं तुम्हाला दिसताना कोणाला PEB स्ट्रक्चर दिसत नसेल तरी पण इथं आत्ता याला जे क्लॅडिंग केलं आहे हे अतिशय नवीन टेक्नॉलॉजी आहे. याला म्हणतो आपण GFRC कॉलम क्लॅडिंग. ज्याच्यामध्ये GFRC पॅनल्स जे आहेत हे एकमेकाला इंटरलॉक आहेत आणि तुम्ही जर वर पेटल पाहत असाल तर अतिशय सुंदर पेटल दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या लाईट इफेक्ट्स आहेत इव्हिनिंगला हा जो दिसण्याचा जे दिसेल
हा अप्रतिम दिसताना ज्यावेळेस आपण रात्री वगैरे कुणी इथं व्हिजिट कराल किंवा पाहाल तुमच्याही लक्षात येईल. त्यानंतर जे बाहेरचं फॉल सिलिंग आहे म्हणजे हा जिथं आपण थांबलो आहे हा ड्रॉप ऑफ एरिया आहे. ड्रॉप ऑफ एरिया कव्हर करताना इथं आपण ACP क्लॅडिंग लावलेलं आहे. 0.5 mm थिकनेसचा पत्रा आहे, ॲल्युमिनियमचा पत्रा आहे. बरोबर. त्याच्या स्ट्रिप्स आहेत त्याच्यामध्ये आपण याला कव्हर केलं की जेणेकरून आपल्याला वरचा जो दिसताना याचा जो फॉल सिलिंग प्रकार आहे तो अतिशय सुबक दिसतो. आणि आपल्या बिल्डिंगमध्ये आपण PVC फॉल सिलिंग केलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर जिथं रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी आपण ACP पॅनल केलेलं आहे. उदाहरणार्थ तिकीट काउंटर्स असतील किंवा त्याच्यानंतर दंदोटे साहेबांची फ्रेम आहे तिथं पण आपण ACP पॅनलिंग केलेलं आहे. आणि शिवाय पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर तिन्ही बाजूने ACP पॅनलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे निऑन फिनिशिंग वर्कमध्ये तिथं आपण नाव जे आहे ते पण लावलेलं आहे विथ लोगो. तर मंडळी आपलं संगमेश्वर रेल्वे स्थानक थोडंसं फिरून झालं आहे पण आता बाहेर आलो आहे आणि बाहेरच आता सध्याचा रिक्षा स्टँड आहे. आता रिक्षा स्टँडसाठी जागा अजून थोडीशी तयार होत आहे. तो म्हणजे तिथे मस्तपैकी छानसं पार्किंग होईल पण आता सध्या रिक्षा इकडेच थांबत आहेत. आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया आणि त्यांचा देखील अनुभव तुमच्यापर्यंत पोचूया. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंडळी. बरं दादा काय नाव तुमचं? माझं नाव आतिश कांबळे. बरोबर. तुमचं नाव? सीताराम फणसे, संतोष मोहिते. महेश तांबे, संदीप कोकरे. बरं काय अनुभव आहे तुमचा सध्याचं हे काम सुरू होतं आणि कशा पद्धतीने झालं? रेल्वे स्टेशन स्वप्नात पण बघत नव्हतं की एवढं छान होईल. खूपच मस्त केलंय रेल्वे स्टेशन. बरोबर. आणि आता बहुतेक ट्रेन इथं थांबायला पण लागल्यात. नेतावरी ट्रेन पण थांबायला लागली. बरं. एक्सप्रेस गाड्या पण थांबायला लागल्यात. एक आम्हाला खूपच आनंद आहे त्यासाठी. बरोबर. आणि आम्ही 2 ट्रेन दुपारची एक दिवा ट्रेन आणि एक मांडवी ट्रेन ह्या दोन ट्रेनसाठी आम्ही इथं 10 वाजल्यापासून थांबतो. बरोबर. आता जो पॅसेज आहे आपल्या इकडे तुम्ही पाहताय इकडे गाड्या वगैरे वळवण्यास काही त्रास होईल की कसं काय वाटतं? प्रॉब्लेम नाही. मस्त गाड्या वळवण्यासाठी आहे. परत आता बस ST पण इथं लावायचा ST पण आहे. अच्छा ST. अच्छा रिक्षा स्टँड तिकडे आहे पण तात्पुरता सध्या इथं आम्हाला सांगितलंय. बरोबर. पण इथे ST वळेल का तुम्हाला काय वाटतंय? बघा इकडे एवढी पॅसेज आहे. वळेल. पण थोडीशी कमी जागा वाटते ना? ठीक आहे. रिवर्स घेऊन तो बरं करणार आहे. बरोबर करेल. बरं चालेल. तुमचं देखील रिक्षा स्टँड आता तिकडे होणार ना त्या बाजूला? बरं. म्हणजे तुमची नेहमीची जागा आता बदलणार. जागा बदलणार. बरोबर. सो मंडळी हे आहेत आपल्या गावाकडचे सगळेच आपले रिक्षावाले भाऊबंद. कारण हेच मंडळी आपल्याला आहे ना खरं तर आपल्या पडत्या काळात खरं तर कोणीतरी मध्ये तरी इंटरनेटला पोस्ट केलेली की मुंबईवरून आम्ही येतो 80 रुपयात 100 रुपयात आणि गावाला आल्याच्यानंतर 200-300 रुपये आपल्याला टाकावे लागतात. पण खरं तर हा एक वेगळा भाग म्हणावा लागेल. चर्चासत्र घडून आणू या बाबतीत. पण त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर कसं आहे अडीनडीला आपल्या शेजारी कोण आजारी पडला कोणाला इमर्जन्सी न्यायचं झालं तर आपले हेच बांधव आपल्याला उपयोग म्हणजे आपल्या कामासाठी धावतात. बरोबर. आम्हाला रिक्षावाल्यांनाच पहिलं जातं तिथे आतमध्ये ST जाऊ शकत. बरोबर. तेव्हा त्यांच्या घराच्या बाजूचा कोण माणूस आजारी पडला मुंबईत बावा असला पण त्याची आईस गावाला आजारी पडली तर पैसे असू दे नसू दे पण पहिलं हॉस्पिटलला पोहोचवणारी ही मंडळी आहे असं मला तरी वाटतं. रिक्षावालाच असतो. त्याच्यामुळे गावाकडच्या रिक्षावाल्यांबद्दल बोलताना जरा इकडची खरं तर काय गोष्टी असू शकतात त्रुटी असू शकतात नक्कीच असू शकतात पण चर्चासत्र घडून आणणं गरजेचं आहे. एखाद्यांवरती गावाला रिक्षावाले एवढे चार्ज करतात तेवढे ही दुसरी बाजू दाखवणं खरं तर विरोधाभास निर्माण करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. पण मी पाहतोय मी एवढी वर्ष गावाला राहिलो आहे अडीनडीला तुम्ही खरंच धावून येता रिक्षावाली मंडळी सगळेच. सो त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून धन्यवाद. तर मंडळी आत्ताच आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशन फिरून आलो. खरं तर नूतनीकरण झालेलं आपण नवीन संगमेश्वर रेल्वे स्टेशन पाहिलं. तुम्हाला कसं वाटलं आवर्जून कमेंट करून सांगा. पण मंडळी मला थोडंसं काही गोष्टी बोलाव्या अशा वाटल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या माझ्या निदर्शनास आल्यात. खरं तर आता आपण संगमेश्वर पूर्णच रेल्वे स्टेशन आतून बाहेरून सगळंच दाखवलं. पार्किंगची व्यवस्था कशी आहे या सगळ्याच गोष्टी दाखवल्या. बरं झाल्याच्या व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर सीझनला भरपूर गाड्या आल्या किंवा भरपूर रिक्षा आल्या तर तिथे थोडंसं रिक्षा स्टँडला थोडंसं टर्निंगला मग ते गाड्या फिरवण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण रिक्षा स्टँडसाठी थोडीशी कमी जागा दिली आहे. इतर काही बस वगैरे आले तर टर्निंगला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो असं मला वाटतं. आता पुढे कसं काय मॅनेज होईल मला माहीत नाही. दुसरी गोष्ट जेव्हा मी आत गेलो मला असं वाटलं की संपूर्ण रेल्वे स्टेशन जे आहे ते पूर्ण रिन्यू केलं गेलेलं आहे किंवा नूतनीकरण झालेलं असेल असं वाटलं. पण आतमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना आपल्याला थोडंसं वॉशरूम वगैरे आहेत ना ते ॲज इट इज आहेत.
म्हणजे जे बाथरूम वगैरे आहेत ना ते जे पूर्वी होते तसंच आहेत. म्हणजे टॉयलेटला वगैरे थोडंसं रिपेअर केलं असतं किंवा त्याच्यामध्ये जर काही सुधारणा झाली असती तर फार बरं वाटलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला चिपळूण रेल्वे स्टेशनला किंवा रत्नागिरी रेल्वे स्टेशनला कदाचित, पण चिपळूण रेल्वे स्टेशनला AC म्हणजे प्रवाशांना थांबण्यासाठी थोडंसं AC रूम असतो किंवा मग वेटिंग रूम असतो, तसा चिपळूणमध्ये आहे, पण संगमेश्वरमध्ये नाही आहे. कदाचित तासाला 50 रुपये चार्ज करतात चिपळूणमध्ये माझ्या अंदाजानुसार. मला आता थोडीशी माहिती मिळाली, मी विचारणा केली तर 50 रुपये पर तास असं AC रूममध्ये थांबण्यासाठी सोय चिपळूणला आहे, पण आमच्या संगमेश्वरमध्ये नाही आहे. बरं, आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटली. काम एकतर एक नंबर झालं आहे. इंजिनियर्स जे होते ज्यांना हे काम मिळालं त्यांनी अक्षरशः आहेत ना हे काम पूर्ण करण्यासाठी आहे ना जीव लावून काम केलं, एवढं मात्र खरं. पण दुसरी गोष्ट अजून एक त्यातल्या त्यात मला असं सांगावीशी वाटली की जी ही सुरक्षा भिंत आहे ना, जी मुंबई गोवा हायवे लगत आहे, ती एकदम मातीच्या म्हणतात ना स्लोपवरती आहे असं वाटतं आहे. सो मी ही सूचना म्हणतात ना निदर्शनास आणून देऊ इच्छितो, जे कोणी संबंधित लोक असतील तर ॲज सून ॲज पॉसिबल ही सुरक्षा भिंत होणं तेवढंच गरजेचं आहे. कारण कोकणात पाऊस असतो, वातावरणात कधी बदल होतो हे सांगता येणार नाही. आत्ताच बघा ना ऊन पावसाचा खेळ चालला आहे, पाऊस आला तर धो पाऊस येतो. त्याच्यामुळे सुरक्षा भिंत तेवढीच लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जे काही पिलर्स वगैरे आहेत ते फक्त आहेत ना ज्या बेसवरती आहेत ती पूर्वी आहे ना मातीचं फक्त असं सपोर्ट होता, त्याच्यामुळे माती घसरू नये याच्यासाठी लवकरात लवकर आहे ना सुरक्षा भिंत बांधली गेली पाहिजे असं मला वाटतं. मंडळी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या काही त्रुटी वाटल्या त्या मला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बोलाव्याशा वाटल्या म्हणून मी सांगतो आहे. तर मंडळी, संगमेश्वर रेल्वे स्टेशनचं म्हणतात ना काम झालं आहे, एक नवीन पद्धतीचे म्हणतात ना एक बांधणी झाली. हे पाहून तुम्हाला सगळ्या आपल्या संगमेश्वरकरांना या कोकण रेल्वेचे जेवढे रेल्वे स्टेशन झाले त्यांना पाहून आहे ना एक म्हणतात ना प्राऊड फील झालं असेल किंवा एक छान वाटलं असेल. पण मंडळी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला बोलाव्याशा वाटल्या. नक्कीच मलाही छान वाटलं. आपलं संगमेश्वर स्टेशन असं मस्तपैकी झापूक झालं आहे. सो चांगलीच गोष्ट आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा आपलं गावाकडचं संगमेश्वर रेल्वे स्टेशन एकदम चकाचक झालं आहे. पण काही गोष्टी ज्या निगेटिव्ह वाटल्या त्या मी देखील व्हिडिओमध्ये सांगितल्यात. आय होप तुम्हाला काय त्यावर वाटतं तर ते तुम्ही कमेंट करून सांगा. सो मंडळी, भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, युवा कोकण आपलं जसा. काळजी घ्या.